लेक्चर संपल्यावर खाली जाऊन बघतो तर पोरांनी स्पोर्ट डेची रॅली काढलेली। तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी ब्लॉगमध्ये। आज कॉलेजमध्ये प्रकट होताना माझ्यासोबत होता अर्सलान। कॉलेजमध्ये बघतो तर काय दुसऱ्या वर्गातली पोरं बंक मारायचे विचारत होते। आमचा पण तोच विचार होता, खरं आमची आज होती क्लास टेस्ट। पोरांनी अर्धा तासाची टेस्ट 5 मिनिटात सोडवून आणि आउट ऑफ आउट मार्क घेऊन फ्लेक्स केला। ऑनलाईन पेपर संपल्यानंतर चाललेलो जेवायला। खरं मध्येच पोरापोरींचं गॅदरिंग बद्दल डिस्कशन चालू होतं। खरं पोरं इंटरेस्टच घेत नव्हते पार्टिसिपेट करायला। डिस्कशन झाल्यानंतर सुखानं जेवायला जायचं म्हणलं तर इंजिनिअरिंगच्या पोरांनी स्पोर्ट डेची रॅली काढलेली। त्यात पण एनडीसीची पोरं दंगा घालण्यातच पुढे होते। जेवायला जाता शाळेत बघितले तर पोरं गॅदरिंगची प्रॅक्टिस करायला आयला बघतो तिकडे सगळी प्रॅक्टिस करायला लागले। दानिशने घेतलेलं मिसळ पाव, त्यात एक बारकी दही साखराची वाटी होती। सगळ्या पोरांनी तीर्थप्रसाद समजून खाल्ले। जरा दही साखर सुकानं खायचं म्हटलं तर तिथे बी काढ झाला, खुर्चीच मोडली। त्या दुकानदार मालकाकडे बघू काय खुर्चीकडे बघू काय तेच कळेना। ही सगळी लाज मोडी माझ्याकडे बघून हसाली। जेवण झाल्यावर बाबा आले न्यायला, कारण आज घरला मामाश्री आलत। घरात गेल्या गेल्या बहिणीनं पास्ता आणून दिला। पास्ता खात जरा टीव्ही बघायचं म्हटलं तर अगोदरच रिमोट साठी भांडणं चालू झाली। त्यामुळे बहिणींची भांडणं बघत पास्ता खाल्ला। बहीण लवकर झोपते म्हणून आईने लवकर जेवायला वाढलेलं बहिणीला। जेवण झाल्यावर जरा फिरायला जायचं म्हटलं तर बाबा आणि मामा अगोदर जेवून बसलेले। बाबा म्हणले मामाला माझी गाडी आंब्याच्या झाडाला ठोकली। तोपर्यंत मामा मला रिव्हर्स घेताना माझी गाडी 2 व्हीलरला ठोकली। दोघांची ठोकाठोकी सांगून झाल्यावर आम्ही चाललो घरी। तर आजसाठी फक्त एवढंच। तर आता आपण भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये। तर बाय गाईज।